श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज आपण आवळ्याचं लोणचं बनवूया आणि हे लोणचं वर्षभर टिकते आणि अतिशय चविष्ट आणि आपल्या हेल्थसाठी अतिशय छान आहे. चला तर बघूया मग आवळ्याचं लोणचं. सर्वप्रथम मी 1 किलो आवळा घेतला आहे आणि आवळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. त्यानंतर आवळ्याला नॅपकिनने छान कोरडे पुसून घ्यायचं. त्याला बिलकुल पाणी नाही राहू द्यायचं. पाणी जर असेल तर मग आपल्या लोणच्याला बुरशी चढू शकते. म्हणून आवळे छान निवडून घ्यायची, छान चांगले किडलेले वगैरे असेल, डाग वगैरे असेल तर ते बाजूला काढून ठेवून द्या. आणि त्यानंतर छान स्वच्छ कोरडे पुसून घेऊया. त्यानंतर आपण आता आवळ्याचे छान छोटे छोटे काप करून घेऊया. आवळ्याचे काप करताना आपण लहान मोठे आपल्याला जसे आवडतील तसे काप करून घेऊया. आणि या प्रकारे आणि ते थोडंसं नॅपकिनवर असं थोडंसं हवेशीर ठेवून देऊया आपण 10 मिनटं सगळे फोल्ड करून. आवळ्याला बॉईल करायचं नाही, नाहीतर त्याच्यामध्ये पाणीच असते. असं कच्चेच छान त्याला आपण चाकूनं कापून घेऊया. चला तर आपण हे आता कापून घेतले आहे छान आवळा आणि याला आता आपण नॅपकिनवर थोडंसं 10 मिनटं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण याला आवळ्याचे लोणचं बनवायला काय काय आपल्याला सुका मसाला लागतो तो बघून घेऊया. तर आपण सर्वप्रथम आता मसाला बघूया. मी 1 किलोच्या आवळ्याच्या हिशोबाने सांगते आहे. मीठ घेतलं आहे 2 चम्मच, काळे मिरी पावडर 1.5 चम्मच आहे, छोटा चम्मच आहे. आणि त्यानंतर तिखट पण आहे आणि हळद आणि लसण लागणार आहे आपल्याला. लसण, मोहरी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला मेथी दाणा लागणार आहे आणि मोठीवाली सोप लागणार आहे, बडी सोप. आणि हिंग पण लागणार आहे. आणि आपल्याला लोणच्यासाठी तेल 1.5 पाव लागणार आहे. तर आपण सर्वप्रथम सोप आणि मेथी दाणा आणि मोहरी हे सगळं छान खमंग भाजून घेऊया आणि त्यानंतर ते मिक्सरमधनं काढून घेऊया. हिंग आपल्याला 1 ते 1.5 चम्मच लागेल. कमी प्रमाण असेल आवळ्याचं तर तुम्ही कमी पण प्रमाण घ्यायचं. त्यानंतर आपण सगळं मिक्सरमधनं हे सुका काढून घेऊया. राई आणि सोप आणि मेथी हे थोडंसं भाजून घेतलं आहे आणि मिक्सरमधनं फिरून घेतलं आहे. एकदम बारीक पावडर नाही करायची, हलकंच थोडंसं. आणि लसण पण त्याचप्रमाणे आपण थोडीशी बारीक म्हणजे क्रश करून घेऊया. आपण आता 1.5 पाव तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्या गरम केल्यानंतर गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं 10 मिनटं. थंड होत आलं की नंतर त्याच्यामध्ये आपण आता लसण टाकूया. लसण थोडीशी आपण मोठीच म्हणजे एकदम बारीक पेस्ट नाही केली आहे, थोडीशी अशी ठेचून घेतलेली आहे. आता आपण लसण पूर्ण तेलमध्ये टाकून घेऊया. गंज थोडंसं मी परातमध्ये काढून घेतलेलं आहे. गंज छोटं झालं आहे माझं, तुम्ही गंज थोडंसं मोठं घ्या. लसण टाकलं की त्याच्यामध्ये असा फेस येतो आणि तो बाहेर तेल येण्याची शक्यता राहते, म्हणून थोडंसं मोठं गंज घ्या तुम्ही. त्याच तेलमध्ये आपण हिंग पण टाकून घेऊया. तेल एकदम गरम पण नाही घ्यायचं आणि एकदम गार पण नाही घ्यायचं. गरम जर एकदम तेल घेतलं की ते फोडणी जळून जाते आणि ती मग फोडणी दिल्यासारखी आपल्याला लोणचं लागेल. आणि एकदम गार पण नाही होऊ द्यायचं, म्हणजे ते कच्चं नाही राहायला पाहिजे लसण. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण काढलं होतं मोहरीचं, सोप आणि मेथी दाणा ते पण त्याच्याचमध्ये टाकून देऊया. आणि हे तेलमध्ये सगळं मिक्स करून आपण थंडगार होऊ देऊया. आणि त्यानंतर आपण आता लोणच्याकडे वळूया. लोणचं कसं बनवायचं हे सगळं मिश्रण टाकून आपल्याला याला तरी अर्धा तास लागेल एकदम गार होण्यासाठी. बघा याचा एकदम छान सुगंध येतो आहे लसण, हिंग आणि हे सगळं टाकल्यावर, मसाला टाकल्यावर. आणि हे छान थंडगार होऊ देऊया आपण आता. आणि त्यानंतर आपण आता मोठ्या परतमध्ये आवळा घेऊया. आवळ्यामध्ये सर्वप्रथम तिखट, हळद आणि काळे मिरी पावडर आणि मीठ टाकून घेऊया. जर तुम्हाला तिखट कमी जर वाटत असेल तर तुम्ही आणखीन तिखट घेऊ शकता. याच्यामध्ये कमी जास्त करू शकता तिखट तुम्ही. आणि हातानेच पूर्ण मसाला आपण आवळ्याला लावून घेऊया. आणि त्यानंतर हे गार झालेलं जे तेल आहे ते तेल याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया. आणि त्यानंतर छान याला मिक्स करूया. पूर्ण सगळ्या लोणच्याला मसाला आणि तेल लावून घेऊया, असं छान फिरवून परातीमध्येच टाकून. तुम्हाला याच्यामध्ये तिखट कमी वाटलं की तुम्ही आणखीन टाकू शकता. मी थोडंसं आणखीन तिखट टाकलं आहे, तिखट कमी वाटत होतं मला तर. आणि त्यानंतर थोडंसं मीठ पण टाकलं होतं मी, अर्धा चम्मच. 1 किलो आहे हे आवळ्याचं लोणचं, तर एकदम तिखट पण नाही आणि एकदम फिक्कं पण नाही, म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तिखट पण टाकलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही जाऊ द्यायचं, सगळं चम्मच वगैरे कोरडेच घ्यायचं.
आणि आता आपण हे सगळीकडे आपल्याला मसाला लावून झालेला आहे. आता आपण काचेची भरणी घेऊया. याला प्लास्टिकच्या भरणीमध्ये वगैरे नका ठेवू तुम्ही, कारण की हे आंबट राहते, तर ते प्लास्टिकच्या भरणीमध्ये त्याचा वास येतो. तर काचेची भरणी आपण आता स्वच्छ पुसून घेऊन वाळून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे आंब्याचं लोणचं भरून घेऊया. साधारणतः आंब्याचं लोणचं आपल्याला वर्षभर टिकते. बस याला तेल जर असं वाटलं की आपल्याला थोडंसं कमी झालं तर तुम्ही थोडंसं तेल गरम करून थंड करून याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे वर्षभर लोणचं टिकते. आणि याला बुरशी वगैरे येऊ नये म्हणून याच्यामध्ये ओला चम्मच ओला हात वगैरे लावू नये याला. आता चला बघ, मी आता हे 1 किलोचं मोठी माझी भरणी आहे, 1 किलोची काचेची, त्यामध्ये हे लोणचं भरलेलं आहे मी. आणि आता आणखीन थोडंसं उरलं आहे 1 ते 1.5 पावपर्यंत, तर ही छोट्या भरणीमध्ये टाकून घेते. आणि या प्रकारे तुम्ही आवळ्याचं लोणचं बनवून बघा आणि टेस्ट करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हे आंबट गोड लोणचं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि या रेसिपीला बनवून तुम्ही पण एन्जॉय करा आणि टेस्ट घेऊन बघा. अतिशय छान आणि हेल्दी आहे ही रेसिपी. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.